नमस्कार. लोकसेवा वार्ता या वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. आयुष्यावर बोलू काही आपण काही अशा मुलाखती घेत आहोत की ज्या समाजातील काही विशेष घटकांच्या समाजसेवकाच्या असो या काही खासगी नेत्यांच्या. तर आज आपण अशाच एका विषयावर आज आपण बदलापूर शहरातील कासगावमध्ये एक शेतकरी पुत्र ज्यांचं नाव आहे किरण राऊत, आज त्याच्यासमोर आपण बिलकुलच गप्पा करणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं लोकसेवा वार्ता. नमस्कार सर, काय सांगा, तुमचा जन्म कुठे झाला आणि शालेय शिक्षण? माझा जन्म कासगाव येथे शेतकरी कुटुंबात झाला आणि माझा सुरुवातीचं जे शिक्षण आहे जिल्हा परिषद शाळा कासगाव येथे झाला. माध्यमिकला वांगणी येथे महात्मा फुले वांगणी या शाळेत झाला आणि उच्च माध्यमिक शिक्षण माझा आदर्श विद्या मंदिर येथे कुलगाव येथे झाला. सर, बऱ्याच लोकांना शालेय शिक्षण घेत असताना बऱ्याच अडचणी येत असतात. तर तुम्हाला कोणत्या प्रकारची अशी काय अडचण कधी जाणवली का? अडचण जाणवली, पण माझ्या पाठीमागे माझ्या आई वडिलांचं खंबीर साथ होती. ते कष्ट करून शेतकरी कुटुंबांना असल्यानंतर शेतकऱ्याचं जे उत्पन्न घेऊन त्यांनी अथक परिश्रम घेऊन माझ्या मागे जे त्यांनी पाठीवरची आशीर्वादाची थाप मारली, त्याच्यामुळे मी माझं शिक्षण पूर्ण करू शकलो. सर, असं म्हटलं जातं की कासगावमध्ये एक नामवंत व्यक्ती म्हणून किरण राऊत यांची ओळख आहे. तर तुम्हाला समाजसेवा आणि राजकारण या विषयाकडे जावं असं का वाटलं आणि या विषयाकडे जाण्यासाठी तुम्हाला केव्हा वाटला? याच पूर्ण श्रेय मी माझ्या आई वडिलांना देतो. माझे वडील कासगाव ग्रामपंचायत 7 वर्ष सरपंच म्हणून कार्यभार त्यांनी बघितला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मला जी त्या समाजसेवेची आणि राजकारणाची ओढ ती त्यांच्यापासूनच मला चालू झाली. आज तुम्ही आयुष्यामध्ये एक सक्सेसफुल व्यक्ती देखील आहात. याचं श्रेय तुम्ही तुमच्या आई वडिलांना दिलंच आहे. आता तुम्ही राजकारणामध्ये देखील सक्सेस आहात आणि पुढच्या भावी आयुष्यामध्ये जे तुम्हाला साथीदार असणार सोबत, तर ते पण त्याचे श्रेय तुम्हाला वाटतं? माझं श्रेय जे श्रेय आहे ना, पूर्णपणे वडिलांना जातो. वडिलांची एक इच्छा होती का मी जर सरपंच झालोय कासगाव ग्रामपंचायत, तर माझ्या मुलांनी पण सरपंच झाला पाहिजे, पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे, जिल्हा परिषद वरती गेला पाहिजे, अशी त्यांची एक वैयक्तिक इच्छा होती. 2005 पासून ते 2025 पर्यंत साधारण 20 वर्षाचा हा जो कालावधी आहे, एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये तुम्ही कासगावमध्ये एखादी सत्ता आणण्यात तुम्हाला यश मिळालं, हे कसं काय शक्य झालं? हे यशाच्या मागे माझा कुटुंब, माझे आई वडील आणि गावकऱ्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, याच्यामुळे मला ही गोष्ट साध्य करतात. 2025 पर्यंत ह्या मोठ्या कालावधीमध्ये तुमचं नाव काढलं जातं कासगाव या गावामध्ये. तर तुम्ही जो एकंदरीत विकास केला तो कशा प्रकारचा विकास होता? ज्यावेळी मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जेव्हा गावोगाव जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, कोणती कामं म्हणजे प्रतीक्षित कोणती कामं राहिलेली अपुरी राहिलेली, त्याच्या पूर्ण वार्डाचा गटाचा मी पूर्ण अभ्यास केला. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, कोणती कामं अपुरी राहिलेत त्याकडे लक्ष केंद्रित करून जिल्हा परिषद माध्यमातून विविध जे हे असतात फंड असतात, MMRD असेल, जनसुविधा असेल, पाणी पुरवठा असेल, पशुसंवर्धन असेल, अशा विविध खात्यामार्फत माझ्या जनतेसाठी जो कमतरता होती, ज्या मला समस्या उणीवा अडवल्या, त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद माध्यमातून पूर्णपणे निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं. जर साधारण पाहिलं तर संपूर्ण हा 20 वर्षाचा जो काळ आहे, तर त्यामध्ये विकास कामं करता तुम्ही अनेक नागरिकांच्या संपर्कात देखील आहात. तर आजही असं म्हणत की अनेक तरुण देखील तुम्हाला जोडले जातात. तर हा जो तुमचा वाढता जो उत्साह आहे तो कशा प्रकारे, म्हणजे तरुणांचा एक प्रकार तुम्हाला संपर्क कशा प्रकारे वाढतो? याच्या मागे आहे ना, ज्यावेळी मी पूर्ण वार्ड फिरत असताना तरुणांची पण कोणाची शिक्षणाचा आट असेल, शिक्षणाचा खर्च मी स्वखर्चाने स्वतःच्या याच्याने उचललेला होता. लोकांना ज्यावेळी विधवा महिलांना ज्या 60 वर्ष वरील असतील, 60 वर्ष वरील विधवा ज्या असतील, त्यांना मी फंड माझ्या स्वतःच्या याच्यातून फंड देत होतो, ज्या योजनेअंतर्गत बसतच नाही. म्हणजे 60 वर्ष वरील शासनाचा जो GR आहे, तो शासनाची जी योजना आहे, ज्या 60 वर्ष वरील विधवा असतील आणि त्यांना जर मूलबाळ असेल, तर त्या अशा लाभार्थ्यांना मानधन देता येत नाही.
तर त्या विधवांना पण मी मानधन देण्याचं काम मी माझ्या स्वतःच्या खिशातून केला. पण मी आज असा कुठे उल्लेख नाही केला की मी माझ्या स्वतःच्या खिशातून करतोय. त्याचा श्रेय मी घेतला नाही, लोकांना दाखवला पण नाही. आणि पुढे असे काही बॅनर नाही लावलं की ऍडव्हर्टाईज नाही केलं की मी या लोकांना मदत करतोय किंवा या माझ्या माध्यमातून. त्याच्यामुळं तरुणांची ओढ माझ्याकडे येण्याचं कारणच ते. भाजपाचे संभाव्य उमेदवार देखील असं तुमची चर्चा आहे, तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मी जरी संभाव्य उमेदवार असलो तरी पक्ष श्रेष्ठी आणि माननीय आमदार, कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे साहेब जो निर्णय घेतील किंवा पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. दिवसेंदिवस सर तुमच्या गावाची चर्चा जी आहे की आपण जर पाहिलं तर कासगाव या गावामध्ये पसरत चाललेली आहे. तर एकंदरीत तुम्ही जे तुमचं प्रसिद्धी तुम्हाला मिळते, तर नेमकं तुम्हाला तेव्हा कसं वाटतं ज्यावेळेस आपल्या काही लोक जे आहेत अनोळखी व्यक्ती देखील आपल्याला ओळखायला लागतात, तर त्यावेळेस मला कसं काय वाटतं? हे वाटण्याचं कारण असं आहे का मी माझे जे विरोधक आहेत त्यांना माझ्या कामातून उत्तर दिलेलं आहे. मी एवढी कामं केल्यानंतर पण श्रेय घ्यायला कधी गेलो नाही. जिल्हा परिषद असताना करोडो रुपयाची कामं आणली. 20 वर्षामध्ये मी 15 वर्ष माझ्या गावाचं प्रतिनिधित्व केला. जे गावाच्या समस्या होत्या त्या पूर्ण गावाच्या समस्या सोडवल्या. नंतर कालांतराने 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य पूर्ण गटाचा विकास केला. गटाचा विकास करताना MMRD अंतर्गत कासगाव अंतर्गत कॉन्क्रिटीकरण केले, गोरेगाव अंतर्गत कॉन्क्रिटीकरण केला, जांभळे सावऱ्या अंतर्गत कॉन्क्रिटीकरण केलं, चामटुली ग्रामपंचायत अंतर्गत कॉन्क्रिटीकरणचे रस्ते केले, दैवली ग्रामपंचायत अंतर्गत कॉन्क्रिटीकरणचे रस्ते केले, पाटबंधाऱ्यामध्ये कासगाव येथे लघु पाटबंधारे बांधले, ढवलेपाडा, ढवले, गोरेगाव, चामटोली, चिंचवली, कोपऱ्याची वाडी, धामणवाडी, मलंगड परिसरामध्ये जो आपला एक भाग येतो त्याच्यामध्ये कुशिवलीमध्ये बांधले, कुशिवलीमध्ये पाटबंधारे बांधले, आंब्यामध्ये पाटबंधारे बांधले. अशी विविध कामं केली. शाळेच्या इमारती बांधल्या. जलजीवन मिशन अंतर्गत जे जिल्हा परिषद आपली सदस्य सुवर्णा राऊत असताना टोटली योजने या जिल्हा परिषदला सँक्शन झाल्या होत्या. जलजीवन मिशनच्या योजना ज्या आहेत पहिले सुरुवातीला प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसभा लावून ते जे ठराव आहेत ते जिल्ह्याला पोहोचवलं. जिल्ह्याला पंचायत पाणी पुरवठ्यामध्ये मिसेस सदस्य असताना ते सर्व ठराव मंजूर करून घेतले एक हाती. सर म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो, तर तुमच्या यशस्वीपणामागे तुम्ही कोणाला हे श्रेय जे आहे ते तुम्ही कोणाला द्याल? माझ्या यशाचं श्रेय मी माझ्या पहिले आई वडिलांना दिलं. आई वडिलांचा आशीर्वाद होता. नंतर माझ्या पत्नीची मोलाची साथ लाभली आणि जे जिल्हा परिषदवरती काम करत असताना पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते त्यांची मला मोलाची साथ लाभली. त्याच्यामुळे मी हे साध्य करू शकलो. तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आपण नक्की कळवा. तोपर्यंत पाहता लोकसेवा वार्ता. धन्यवाद.